मी तिरोडीतील एका शेतकऱ्याच्या धुंदाळ राखणच्या शेतीवर आलेलो आहोत आणि इथं आल्यानंतर आम्हाला एक पाहायला मिळालं की यांनी एक जो पाखरं रखवाले करण्यासाठी एक माळा बनवलेला आहे। खरोखरच पहिल्या शेतकरी आणि आताच्या शेतकरीमध्ये हा फरक आहे की पहिले शेतकरी एक छोटासा माळा घालत होते आणि तिथूनच गोपन फिरवत होते, पण आता हा शेतकरी आधुनिक शेतकरी सर्व कामे आटपून सर्व करून इथं एक आरामदायक पाखरं रखवाली करत आहे, ज्याला पाखराला पण हानी नाही आणि आपल्या पिकाला पण हानी नाही। या प्रकारे त्यांनी हा माळा बनवलेला आहे आणि हे जे पाखरं राखण्यासाठी एक जुगाड केलेला आहे। त्यांनी बसूनच ही पाखरं राखत असतात। दोन्हीकडे दोन डबे बांधलेले आहेत, इकडे पाहता इकडे एक डबा बांधलेला आहे आणि या रस्सीद्वारे त्यांनी इथं बसूनच जर जोरात ओढलं की तिकडे आवाज होतो आणि येणारे पाखरे येत नाहीत आणि बसलेली पाखरे पण उठतात। त्याचप्रमाणे त्यांनी पाठीमागं तसं केलेलं आहे की पाठीमागचा दोरी वाढली की तिकडचा डबा वाजतो आणि पाखरे येत नाहीत। अशा प्रकारे इतक्या चांगल्या प्रकारे त्यांनी नियोजन केलेलं आहे की इथं माकडांचा सुरसुवाड असतो, त्यामुळे त्यांनी एक आपल्या स्वतःच्या इम्प्रूवाइज पॉवरनं एक धनुष्यबाण बनवलेलं आहे। फक्त माकडांना भीती दाखवण्यासाठी तो धनुष्यबाणचा वापर करतात। त्याचप्रमाणे हे शेतकरी हे वारकरी संप्रदायाचे आहेत आणि त्यांना वाद्यांचा आवाज आहे। इथं त्यांनी पाखरांना भेडसवण्यासाठी किंवा हुलकावण्यासाठी हा ढोलचा वापर करतात, जेणेकरून पाखरं शेतीमध्ये उतरायच्या पहिलेच ती जात असतात। अशा प्रकारे त्यांनी एक अतिउत्तम असं हे माळा बनवलेला आहे आणि रखवाली करतात। त्याचप्रमाणे हे संगीतमय असल्यामुळे इथं कधी ढोल असतो, कधी मृदंग असतात, कधी पिट्टी असतात। अशा प्रकारे आपलं मनोरंजन पण आणि शेतीची रखवाली पण करत असतात। त्याचप्रमाणे ह्या मचांवर आता तुम्ही पाहता इतर साईडचे बी शेतकरी येतात आणि इथे येऊन ते नाश्ता पाणी करत असतात। आम्ही सुद्धा इथे आलो आणि एक स्वादिष्ट नाश्त्याचा उपभोग केला आणि एक वैशिष्ट्यपूर्ण आहे की इथं ज्याप्रमाणे आपल्या पूर्वज गूळ आणि शेंगा देत होते, तिथे येणाऱ्या प्रत्येकाचं इथं गूळ आणि शेंगा देऊन त्यांचं स्वागत केलं जातं किंवा त्यांना खायला दिलं जातं। आणि खरोखरच आम्ही आवडीनं हा आज इथे नाश्ता केलेला आहे, शेतीमध्ये आलेलो आहोत आणि आम्हाला आनंद वाटतो की असे शेतकरी आज जर असे केले तर ते स्वतःला एक तंदुरुस्त बी होता स्वतःसाठी आणि आपले जे बी आहे शेतीचं उत्पन्न कमवत असतात। आता या बेगडी दुनियापासून दूर राहण्यासाठी, या राजकारणी दुनियापासून दूर राहण्यासाठी किंवा इतर काही उलतापालती करण्यापेक्षा आपल्या शेतामध्ये येऊन अशा प्रकारचे मनोरंजनात्मक कार्यक्रम करून जर आपली शेती आपलं पीक वाढवण्याचा प्रयत्न करतात, याच्यापेक्षा मोठं सुख नाही। आता आम्ही त्यांनाच विचारू की ही जी त्यांना कल्पना सुचलेली आहे आणि यांचा दररोजचा जो रोजमिरा असतो तो कशा प्रकारे असतो तो त्याच शेतकऱ्यांना विचारू। हां, तर माऊली तुमचं नाव काय? रामकृष्ण हरी। माझं नाव कृष्णा धुंडीबा पाटील, मुक्काम पोस्ट तेऊरवाडी, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर। हे किती दिवसापासून रखवाली करताय? मी आता 2 महिने झाले रखवाली करतोय। मला पहिल्या लहानपणापासूनच मला नाद आहे शेतीचा आणि कलेचा पण नाद आहे मला। मी 2 महिने ही सेवा, कोणी लोक येऊन देत काय येऊन देत त्यांना चहा पाणी नाश्ता अशी मी सोय केलेली आहे। तरी ह्याचा लाभ शेतकऱ्यांनी कसं कमवायचं आणि काय करायचं, हे 10-12 गुंठे जागा आहे। मी सुरुवातीला इथे बटाटे काढलो, मी 30,000चा बटाटा इथे विकला आणि नंतर हे शाळूचं पीक घेऊन आम्ही हे उत्पन्न असं पद्धतीनं आम्ही छोट्या जमिनीमध्येच खुश आहे आम्ही ह्याच्यामध्ये। मग ही जी तुम्हाला कल्पना सुचलेली आहे, जे तिकडे डबा बांधलेला आहे, ह्या साईडला डबा बांधलेला आहे, ही कशी काय सुचली? ही आम्ही कुठेही बाहेर पंढरपूर म्हणा कुठेही भागात आम्ही फिरतो, जातोय तिकडे दर्शनला ह्याला जातेवेळी मी काहीतरी कला वाटेतून काहीतरी कला आम्ही घेऊनच येतो आणि त्या पद्धतीने आपण बी करायचं, त्या लोकांनी केलं तसं आपण बी करायचं, असं हे मी करत आहे।
आता मी पहिला सांगितला हा बाण इथं ठेवलेला आहे. हां, या बाण ठेवायचे इथं कारण काय? बाण हे माकडाचं ठेवलेलं आहे. माकडाला काय मारायचं नाही, परंतु त्याला एक भीती दाखवायची, याच्यातनं हे बाण ठेवलेला आहे. भरपूर छान. हां, आणि आम्हाला आनंद वाटतो की तुम्ही हे ढोल ठेवलेला आहे, पाठीमागं तुम्ही पेटी ठेवलेली आहे. हां. मग याचं कसं काय? हे मला कलेचं साधन आहे. आम्ही कीर्तन राहू देत, भजन राहू देत, कुठं पण आम्ही तिथे हजर राहतो. कलेची आम्ही कलाड भ्यान कंपनीमध्ये असतो. कलाडचा सुद्धा नाद आहे. मी संपूर्ण इथे कला सादर करतो आहे. इथे बाजूला आमचे महाराज कृष्णा महाराज आहेत, हे विष्णू महाराज आहेत, हे पण मला सहकार्य करतात. आणि आपण इथे भजन पूजन सगळं व्यवस्थित कार्यक्रम करतो. नाश्त्याचा कार्यक्रम करतो. कोण येतील जातील, महिला येऊन देत, काय येऊन देत, त्यांची सेवा करायचं हे मी एक साधन हे केलं आहे. खरोखरच अति उत्कृष्ट असं वाटतं हे की एक शेतकरी आपल्या सामान्य जीवनामध्ये, एक शेतकरी जीवनामध्ये किती कशा प्रकारे आनंदित राहतो, कशा प्रकारे तंदुरुस्त राहतो, याचं एक ज्वलंत उदाहरण आहे. कारण त्यांनी शेतीची रखवाली करत करत एक समाजसेवा, एक लोकांची सेवा, येणाऱ्याला पाणी द्या, गुळशेंगा द्या, हां त्याचप्रमाणे मनोरंजनचे कार्यक्रम करा, तिथे पेटी वाजवतात, तिथे भजनसुद्धा करतात. याच्यापेक्षा सुख कुठेच नाही. आणि म्हणूनच एक सामान्य शेतकरी सुखी अशा छोट्या छोट्या गोष्टीवर होत होतो. तो आपण बी सुखी राहतो आणि दुसऱ्याला पण सुखी ठेवतो. आणि हेच आजच्या आमच्या या निरीक्षणामधून जाणवा. आणि सर्वांना हेच, अगर उत्तम शेती आणि उत्तम जीवन जगायचं असेल तर असे जीवनामध्ये या प्रकारे उतरलं पाहिजेत. कलाचा अनुभव घेणं बी जरूर आहे. कलाकारांना शेती बी आज चांगल्या प्रकारे केली पाहिजेत. आणि या प्रकारे नवीन नवीन आपल्या आवडीचं जे साधन आहे ते वापरून आपल्या जीवनामध्ये आनंद केला पाहिजे. खरोखरच तुम्हाला आम्ही धन्यवाद देतो की इतक्या चांगल्या प्रकारे तुम्ही हे एक चांगलं कार्य करत आहोत. उत्पन्नापेक्षा तुम्ही माणसं कमवलेली आहेत आणि तीच माणसं तुम्हाला आयुष्यात साथ देत राहतील, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि मी या शेतकऱ्यांना माझ्या यूट्यूब आणि तमाम शेतकऱ्यांना मी माझ्या यूट्यूब चॅनलद्वारे आवर्जून सांगतो की शेती करा, आनंद घ्या आणि जीवनात सुखी व्हा, हीच मी अपेक्षा करतो. आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शेतकरी. रामकृष्ण हरी बोला. पुंडलिक अवतारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, वासुदेव हरी पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय. महादेव. वाजवा वाजवा वाजवा. समानतेच्या विहिरीमधली पुण्याईची चंद्रभागा, पुण्याईची चंद्रभागा. नाव खालते पावन करते चराचरातील पांडुरंगा, चराचरातील पांडुरंगा. तीर्थ चालले विकवित कांदा भाजी मुळावी. येता येता. दादा शिवारी
आपल्या प्राणपित्याची मीच समाधी बांधलेली, वाजवा वाजवा मीच समाधी वाजवा. बांधलेली, भावभक्तीची फुले वाहिली, हात जोडूनी सांज सकाळी, हात जोडूनी सांज सकाळी, या मातीचा अबीर कपाळी, पाचू सावळा सावळा, पर्ण पाचू सावळा सावळा, विठ्ठल माझा मळा, विठ्ठल येता येता. माझा मळा, वाद कधी आगळा, मी वाद कधी आगळा, मी वाद कधी आगळा. दादा